आपण जर आपल्या स्वतःसाठी कोणता जर रूल नाही बनवला, तर एकतर ते काम आपण छान करू शकणार नाहीये. हां, करतोय, पण नक्कीच आपण त्याच्यात आनंदी राहून सक्सेस होऊ शकतो ही गॅरंटी नाही. तर कसं? जर आपल्याला काम करायचंय म्हणून केलं, तर रिझल्ट पण तसाच. कसा? जसा तुम्ही फक्त असं करताय, की माझं होईल, मला भेटेल ना, सगळ्यांना भेटते, मला पण भेटेल. फक्त तुमच्या मनात विश आहे. पण काम करताना फोकस नाहीये. ते काम करताना त्यात इन्व्हॉल्व नाहीये. 100% ते काम करण्याकडे लक्षच नाहीये. सगळ्यांचं होतं, मग माझं पण होईल, या विचारात जर असतात, तर तुम्ही स्वतःला फक्त थोड्या वेळेसाठी म्हणजे एखाद्या लहान बाळाला कसं रडायला लागल्यावर चॉकलेट दिलं जातं आणि मग त्याला असं वाटतं, की माझे लाड पुरवले जातात. पण ते रडतंय म्हणून दिले. त्याला दरवेळेस तेवढा लाड नाही होत. तसं आपल्या मनाचं आहे. जर आपण फोकसने ते कामात इन्व्हॉल्व नाही करून घेतलं, स्वतःला स्टिक म्हणजे नुसतं लटकवायचंय. त्या कामाला अर्धवट लटकून जर ठेवलं, तर रिझल्टसुद्धा लटकवल्यालाच भेटेल. म्हणजे तुम्ही हे नाही म्हणू शकत, की मग मला 100% का रिझल्ट नाही भेटला? कारण त्याचा आन्सर आपल्यामध्येच आहे. आपण त्या कामामध्ये 100% दिलं का? आता आपण 2 गोष्टी पाहू. लटकून ठेवल्यावर काय होतं आणि 100% केलं तर काय होईल? तर लटकून जर ठेवलं, तर स्वतःला कमिटमेंट नाहीये, की मी हे केलंच पाहिजे. स्वतःला रूल नाहीये. स्वतःला प्रिन्सिपल नाही, की मी हे करण्यासाठी स्वतःला तयार करणार आहे. ते काम फक्त थोडा वेळ करायचं, कारण मला सांगितलंय, मी करते, मी स्वतः का करू? आणि हे केल्याने माझा काय फायदा आहे? जर असं ते काम करताना त्याच्यात न इन्व्हॉल्व होता फक्त पाट्या टाकायचं जर काम केलं, तर रिझल्ट पाट्या टाकल्याचाच भेटणार आहे. कधी विचार केलाय? जर आपण 100% देतच नाही, तर मग आपला रिझल्ट पण तसंच. आणि सगळ्यात बेस्ट जो तुम्हाला रिझल्ट येतो ना, तो म्हणजे ती हॅबिट बनून जाते. हॅबिट्स बनून जाते, की ठीक आहे ना, चालतंय. काय? चालतंय. कारण लटकून ठेवलेल्या कामाला जर आपण व्यवस्थित काम नाही केलं, तर रिझल्ट पण आपल्याला चालतोय असाच येतो. ड्रीम पूर्ण होत नाही. परत एकदा लक्षात ठेवा, जर लटकवल्यासारखी कामं तुम्ही जर करत असताल, त्या कामात 100% देत नसताल, फोकस देत नसताल, स्वतःला इन्व्हॉल्व करत नसताल, त्या कामात आनंदी होत नसताल, ते काम लटकवल्यासारखंच राहील आणि आपल्याला सक्सेस पण लटकल्यासारखंच मिळेल. आता आपण दुसरा पॉइंट पाहू. कसा? जर आपण 100% ते काम केले तर काय होईल? खरं तर सगळ्यात अगोदर मला हे सांगता येईल, ज्यावेळेस आपण ते 100% काम करतो ना, त्यावेळेस ते कोणी सांगतंय म्हणून करतच नसतो. आपल्याला म्हणजे इनसाइटमधून, मनातूनच ती खुशी होत असते. ते काम करण्यासाठी आपल्याला त्याचा आनंद भेटत असतो. ते काम करताना आपल्याला वेगवेगळे ड्रीम दिसायला लागतात. ते काम करताना आपण 100% इन्व्हॉल्व होतो. आणि हां, मग कोणी सांगायची गरज नाहीये. आपण स्वतःला रूल लावतो. आपण स्वतःहूनच त्याच्यात आनंदी होऊन समोरच्याला खूप छान हॅपी कसं करता येईल, ह्याचा सुद्धा आनंद घेत राहतो. कधी? ज्यावेळेस ते काम आपण 100% करत असतो ना, त्याच वेळेस आपण जरी 100% काम करतोय, जरी आपण सक्सेस नाही झालो, पण ते काम करताना जे काही एक्सपिरियन्स आलो ना, त्याने खूप छान कॉन्फिडन्स वाढतो आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला खूप भारी म्हणजे जे काही काम करण्यासाठी तयार करतो ना, तो बेस्ट असतो. त्याच्यामुळे तुम्ही काम आहे ना, फक्त करायचं म्हणून करूच नका. जे करायचंय ते 100%. आता आपण नंतर पाहू, जर तुम्हाला ते काम करायचं पण नाहीये आणि करायचं कधीतरी मनात येतं. आता हे दोन्हीच्या मध्ये राहिलं. तर गोंधळ असा होतो, की तुम्ही स्वतःला म्हणजे दुसरे तुम्हाला वेळेत काढते ते तुमचं लक्षात येईल, की "अरे, हा मला थोडा वेळात काढतोय, पण त्याला माहीत नाही मी किती हुशार आहे." असं आपण म्हणू शकतो. पण जर आपण आपल्याला वेळेत काढत असू, तर ते आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे काय? आपण स्वतःला रूल पण देत नाही, आपण प्रिन्सिपलने काम पण करत नाही ना, मग रिझल्ट कशाचा पाहताय? तुम्हाला असं वाटतं का इयर संपलं म्हणजे रिझल्ट मिळेल? पण तुम्ही इयर्स पूर्ण वर्षामध्ये काय स्वतःला कमिटमेंट केली? काय केलं? कोणत्या गोष्टीसाठी स्वतःला तयार केलं होतं? ही गोष्ट अगोदर आठवा. म्हणजे मग रिझल्ट पण 100% तुमच्या समोर येईल ना. तुम्ही कोणत्या-कोणत्या गोष्टीला वेळ दिला होता? तुम्ही स्वतःला तयार केलं होतं का? स्वतःवर विश्वास ठेवला होता का? का दरवेळेस माझं स्वतःचं काम नाही होत, तर समोरच्याला ब्लेम केलंय का? जर मग असं असेल, तर विश कशी पूर्ण होणार? तर त्याच्यासाठी काय करायचंय, जर आपल्याला आता इथून पुढे तरी जे काम आहे, त्यात 100% मी कसं देईन? कारण बघा, सक्सेस व्यक्ती जे झालेत ना, त्यांनी एक खूप खास रूल करून ठेवलेला आहे. स्वतःला डिसिप्लिननी, कन्सिस्टन्सीनी आणि ते हॅबिट्स बनवून घेतात. ज्यावेळेस हे सगळे गोष्टी करत असताना ते स्वतःला तसे बनवून घेतात. मग काय, ते 100% स्वतःला बनवण्याकडे लक्ष देतात आणि नंतर ते तसे 100% त्यांना विश, त्यांचे टार्गेट पण पूर्ण होतात. उगाच नाही आपण त्यांच्या हिस्ट्ऱ्या वाचत. त्यांनी स्वतःला तसं बनवलंय. करायचं म्हणून करतच नाही. एक तर ते डिसिजन घेतात. मला हे करायचंय. स्वतःला कमिटमेंट देतात. मी हे करू शकेल का? जर करूच शकेल, तर मागे वळून नाही पाहायचं आणि जर नसेल करायचं, सोडून द्यायचं. दॅट्स इट. लगेच सोडून द्यायचं. नाही ना होत. पण हां, करेल, बघू, जमेल, पुढच्या वीकला आहेच वेळ. जर असं करायचं असेल ना, प्लीज ते सोडूनच द्या. म्हणजे जे आहे ते तरी छान करता.
तर आजचा पॉईंट एक लक्षात ठेवायचा, जे करताना थोडंही करता, थोडं मस्त करा, मन लावून करा, म्हणजे नक्कीच तुम्ही खूप छान होताल. म्हणजे जसं की आपण एक छोटंसं उदाहरण घ्यायचं आहे. जर तुम्हाला खरंच तुमच्या स्वतःला पाहायचंय, तर तुम्ही स्वतःच्या बॉडीकडे लक्ष द्या. जसं की तुम्ही खाताना कोणत्या गोष्टी खातायत किंवा पाणी वेळेवर पितायत का? जर तुम्हाला एखादी छोटी स्किल शिकायची, तिथं वेळेवर अपडेट होतायत का? तुम्हाला काही शिकायचंय, त्या गोष्टीसाठी तुम्ही थोडं नॉलेज कलेक्ट करतायत का? हे छोटे-छोटे पॉइंट जर तुम्ही 100% केले, किती 20 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी, 15 मिनिटासाठी, रिझल्ट पण तुम्हाला खूप खास मिळेल. ट्राय करून पहा. तर थँक वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि असा व्हिडिओ पाहत राहा आणि आवडला तर नक्कीच कमेंट करा. लक्षात ठेवा 100% द्या, 100% सक्सेस मिळेल.